काही दिवसांआधी संघ आणि भाजपच्या बैठकीत अजित पवारांवर जाहीर नाराजी व्यक्त झाली। पण आता पुणे भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षांनी अजित पवारांना महायुतीतून काढा अशी मागणी केली। अजित पवार बोकांडी बसलेत अशी टीका सुदर्शन चौधरींनी केली। राष्ट्रवादीचे अजितदादा तुम्ही आमच्या बोकांडी दिलेत आणि अक्षरशः कार्यकर्ते आज भीतीच्या वातावरणामध्ये आणि खरं जर निर्णय घेणार असाल तर अजितदादाला या महायुतीतून बाहेर काढा। अजित पवार बोकांडी बसले असून त्यांना महायुतीतून काढा अशी थेट मागणीच पुण्याचे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन चौधरींनी केली आहे। अजित पवारांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर अन्याय केलाय, विधानसभेची सत्ता नकोय पण अजितदादांना काढा अशी टोकाची मागणीच सुदर्शन चौधरींनी केली आहे। आता इथून पुढे तुम्हाला सल्ला जर कार्यकर्त्यांचं मन काय सांगतंय आणि खरं जर निर्णय घेणार असाल तर अजितदादाला या महायुतीतून बाहेर काढा। अन्याय केलाय त्यांनी सुभाष बापूंवर, अन्याय केलाय राहुल दादांवर, अन्याय केलाय योगेश अण्णांवर। अरे मंत्री झाली असती तिघे लोक आपली, महामंडळ मिळलं असतं अनेक लोकांना। अजितदादा येऊन आमचे आबासाहेब सोनवणे शामगावडे डिप्युटीचा निधी मागायला गेले आणि अजितदादा म्हणले तुमचा काय संबंध आहे, आम्ही 10% निधी देणार। अरे नको आपल्याला सत्ता ही पुढची विधानसभेची, पण अजितदादा असेल तर पाहिजे का सत्ता आपल्याला पुणे जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना? बापू पुणे जिल्हा आणि सोलापूरची 30 परिस्थिती आहे, तुम्हाला तर पालकमंत्री काय दुसराच मिळालेला आहे आतापर्यंत। स्वाभिमानी नेतृत्व या पुणे जिल्ह्याला मिळत नाहीये। पुणे जिल्ह्यातल्या लोकांचं हाल झालेले आहे। ज्या राष्ट्रवादीशी गेल्या 10 वर्षापासून आम्ही विरोध करतोय ती राष्ट्रवादीचे अजितदादा तुम्ही आमच्या बोकांडी दिलेत आणि अक्षरशः कार्यकर्ते आज भीतीच्या वातावरणामध्ये कशासाठी घेतलंय? भारतीय जनता पार्टीच्या बूथ लेवलच्या कार्यकर्त्यापासून तर तालुक्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे महायुतीमध्ये अजितदादा असतील आणि जर विधानसभेला जर आपली सत्ता नाही असेल तरी ती सत्ता कार्यकर्त्याला आपल्याला आता नकोय। काय करायचं? अजितदादासाठी सत्ता राहायची, तिथं त्यांनी पालकमंत्री व्हायचे, तिथं बॉस व्हायचं, तिथं आदेश द्यायचे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना चिरडण्याचं काम करायचे। बकवासची सत्ता आम्हाला नकोय। होऊ द्या ना तुम्ही पालकमंत्री सोलापूरचे, होऊ द्या रामदादा पालकमंत्री पुण्याचे। अरे त्यांनी पक्ष वाढवलाय, कार्यकर्त्यांच्या आंदोलनाच्या आमच्यावर वीज बिलाच्या विरोधात आम्ही आंदोलन केलं, त्याचे गुन्हे आमच्यावर दाखल आहेत, रस्ता रोको आम्ही अनेक वेळा केलाय। सुदर्शन चौधरी भाजपचे पुण्याचे उपजिल्हाध्यक्ष आणि पुणे बार समितीचे संचालकही आहेत। शिरूर लोकसभेची आढावा बैठक पुण्यात पार पडली आणि त्या बैठकीत भाजपचे आमदार राहुल कुलही होते। राहुल कुल यांच्या समोरच सुदर्शन चौधरींनी अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा अशी मागणी केली आणि आता पुण्याच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे भडकल्यात। सुदर्शन चौधरींची अजित पवारांवर बोलण्याची लायकी नाही अशी टीका रुपाली ठोंबरेंनी केली आहे। शिवसेना भाजपचं स्वबळाव सत्ता येण्यासाठी अजितदादा आपल्याला नको आहेत आणि अजितदादांनी स्वबळाव जाऊन किंवा पूर्वीकडे जाऊन त्यांनी मुख्यमंत्री व्हा ह्या शुभेच्छा आहे। अजितदादांबद्दल आमचं वाईट मत नाही, पण आमच्या कार्यकर्त्यांची भावना अजितदादांसोबत महायुतीसोबत जाण्याची 100% नाही आहे। देवेंद्रजी हेच पुढचे आमचे मुख्यमंत्री असावेत आणि त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र हा बदल घडवू शकतो, महाराष्ट्र हा पुढे जाऊ शकतो, महाराष्ट्र हा 1 नंबर होऊ शकतो। हा भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांची एकच भावना आहे। त्यांची लायकी आहे का हो त्यांनी अजितदादांवर बोलायची? लोकसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजप, शिंदे महायुती करून निवडणुकीला आपण सामोरं गेले, तेव्हा चकार शब्द काढला नाही आणि आता उठायचं आणि काही बडबड करायची, तीही कुणाबद्दल? तर उपमुख्यमंत्र्यांबद्दल बोलण्याची लायकी सुदर्शन चौधरीची नाही। आता मला भाजपला विनंती करायची आहे, वरिष्ठ जे नेते आहेत, बावनकुळे साहेब आहेत, फडणवीस साहेब आहेत, जे वरिष्ठ नेते आहेत, की तुमच्या पक्षामध्ये असलेले हे वाचाळ पदाधिकारी तुम्ही थांबवणार आहात की नाही, त्यांच्यावर कारवाई करणार आहात की नाही। अजित पवारांवर सुदर्शन चौधरी तुटून पडल्यानंतर दादांचे कार्यकर्तेही आक्रमक झाले। सुदर्शन चौधरींच्या कार्यालयावर धडक देत घोषणाबाजीही केली आणि कार्यालयात ठिय्याही दिला। त्यानंतर पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतलाय। दादांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर सुदर्शन चौधरींनी आपण दिलगिरी व्यक्त करत असल्याचं म्हटलं। तुम्ही इथे येऊन राडारोडा करत बसले, घोषणा देत बसले, ती तुमची संस्कृती, त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही। तुम्हाला वाटत असेल की बाबा दादांविषयी मी चुकीचं व्यक्त केलं, मी दिलगिरी व्यक्त करतो दादांची सगळ्यांची। मला काही ह्या वादामध्ये कुठल्या पडायचं नाही। माझं व्यक्तिगत मत होतं, त्याचा पक्षाचा कुठलाही संबंध नाही आहे, हेच माझं मत आहे। तर ज्या बैठकीत सुदर्शन चौधरी बोलत होते तिथं भाजपचे राहुल कुलही असताना का बोलले नाहीत असा सवाल मिटकरींनी केलाय। राहुल कुलांना हे कळलं नाही का की महायुतीतल्या एका नेत्यांवर आपल्याच पक्षाचा गल्लीतला कोणीतरी कार्यकर्ता बोलतो आणि त्याचा विरोध करावा म्हणून त्यांनी विरोध करायला पाहिजे होता, ते का केला नाही हाच तर प्रश्न आहे ना माझा। की एवढ्या मोठ्या नेत्यावर कोणी उठसूट टीका करतं, कोणी बोलत नसेल तर हा प्रश्न आहे। आणि मग याच्यावर जर शिस्तभंगाची कारवाई वगैरे होत असेल तर आता ती स्वीकारली पाहिजे। दरेकरांना सांगा ना आता हे की महायुतीचा धर्म कोणी पाळावा,
महायुतीचा धर्म पाडण्याचा फक्त ठेका राष्ट्रवादीने घेतला आहे का? दोन पक्षांनी सुद्धा त्याचा प्रोटोकॉल पाळला पाहिजे, साधारण हाच आमचाच असाच प्रयत्न आहे. पण ती लोक तशी का वागतात ना, हे फार म्हणजे न सुटलेलं कोड आहे माझ्यासाठी. काही अमोल मिटकरींचं माझं कधी बोलणं झालेलं नाही, त्यांचा माझा पक्ष म्हणून कधी संबंध आलेला नाही. त्यांनी मला विचारण्याचं काही कारण नाही, तर त्यांनी कोणत्या अथॉरिटीमध्ये मला विचारलं हे मला समजलं तर मला त्याच्यामध्ये प्रतिक्रिया देणं योग्य होईल. आमची अंतर्गत बैठक आहे, आम्ही त्याच्यामध्ये. लोकसभेचे निकाल लागल्यापासूनच भाजपसोबत अजित पवारांचे खटके उडू लागलेत. आधी संघानं आपल्या मुखपत्रातून अजित पवारांना घेण्याची गरजच काय होती अशी टीका करतानाच भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाल्याचं म्हटलं. पुण्यात भाजप आणि संघाच्या बैठकीतही दादांच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य न केल्याचं सांगत पराभवाचं खापर अजित पवारांवरच फोडण्यात आलंय. आता पुणे जिल्ह्याच्या भाजपच्या उपाध्यक्षांनीच अजित पवारांना महायुतीतून काढा असं म्हटलंय. साहजिक आहे, प्रत्येक कार्यकर्त्याचं या त्या निमित्ताने काही व्यक्तिगत मतं असतात. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. कदाचित त्या अँगलनी काय लोकांनी ती भूमिका व्यक्त केली असेल, परंतु तिने त्यांचं वैयक्तिक मत मांडलं. मग ते काय पक्षाचं मत नाही. आणि मला असं वाटतं की या संदर्भातली आमचं केंद्रीय नेतृत्व आणि राज्याचं नेतृत्व हे या बाबतीमध्ये बसून निर्णय घेतात आणि त्याप्रमाणे महायुती निर्माण झालेली आहे आणि त्या पद्धतीने पुढे काम केलं. भाजप लोकनेत्याला कधीही जास्त दिवस जवळ ठेवत नाही आणि ठेवलं तरी त्यांची ताकद, राजकीय ताकद ही कमी केली जाते. अजितदादांच्या बाबतीत तेच होताना आपण सगळेजण बघतोय. भाजपचे नेते वागण्यावरनं अजितदादांना दुजाभाव करत आहेत याचा काही प्रमाणात अंदाज हा आपल्याला आलाच आहे. आता नेते तर करतच होते, पण भाजपचे साधे कार्यकर्ते सुद्धा अजितदादांच्या विरोधात बोलायला लागले म्हणजे आश्चर्य आहे. त्यामुळे भाजपबरोबर दादा राहिले तर त्यांना 20 सीट या लढाव्या लागतील. काही दिवसांआधीच राजकीय विश्लेषक अनिल थत्तेंनी अजित पवारांवर बाहेर जाण्याची परिस्थिती तयार करण्यात येईल असं वक्तव्य केलं होतं. अजितदादा बाहेर पडतील अशी व्यवस्था करावी लागेल शिंदे आणि फडणवीसांना. अजितदादांना ते बाहेर काढतील, कौशल्याने बाहेर काढतील. म्हणजे म्हटलं तर अजितदादा बाहेर पडतील आणि मला भीती अशी वाटते की अजितदादांचा पक्ष फुटेल. भारतीय जनता पक्षातल्या लोकांना अजितदादांचं येणं अजिबात आवडलेलं नाही. भाजपवाल्यांनी त्यांच्या विरुद्ध काम केलं असेल याच्यावर माझा पटकन विश्वास बसतो आणि ते दिसतंच आहे, आकडेवारीतूनही दिसतंच आहे. आणि कसं झालं आहे माहिती आहे का की अजितदादांचा स्वभाव सगळ्यांनी ते युती आणि याच्यामध्ये फिट नाही होत आहेत. यांच्या संस्कृतीमध्ये त्यांची संस्कृती वेगळी आहे, ती काँग्रेसची संस्कृती आहे. शरद पवार त्यांना सांभाळून घेत होते आणि शरद पवारांच्या पुढे उभे असल्यामुळे त्यांना कोणी हात लावत नव्हतं, बोलत नव्हतं. विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. ये देश हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी! भैया भाग गई, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम! एक हिंट तो देते. हिंट? बड़े आराम से. ज्या बातम्या समोर येत होत्या त्यावरून भाजपला अजित पवार नकोसे झालेत का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. आता सुदर्शन चौधरींच्या रूपानं दादा नको असं उघडपणे बोलण्यास सुरुवात झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, पुणे. विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. ये देश हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी! भैया भाग गई, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम! एक हिंट तो देते. हिंट? बड़े आराम से. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.